नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण विवाह का जमत नाही, विवाह जमण्यास का अडचणी येतात, विवाह जमण्यासाठीचे बरेचसे उपाय बघूया, जेणेकरून तुम्हाला यातून 101% फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया विवाह का जमत नाही. बऱ्याचदा काय होतं की एखादा माणूस असेल, त्याला 50,000ची नोकरी असते, परंतु तरी ते देखील त्याच्या घरी सगळं असतं, गाडी असतो, बंगला असतो, तरी देखील त्याचा विवाह जमण्यास अडचण येते. त्याचे काय कारण असेल बरं? तर कुंडलीतील काही दोष असतो. कुंडलीमधील शुक्र जर कमजोर असेल तरी देखील असं होतं. कुंडलीतील मांगलिक दोष असेल तरी देखील आपल्याला विविध अडचणी येत असतात. आणि कुंडलीमधील गुरु जर अशुभ ग्रहाने त्रस्त असेल तरी देखील आपल्याला विवाह जमण्यास अडचण येत असते. बऱ्याचदा काय होतं, ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी मी तुमच्यासमोर काहीसे उपाय घेऊन आले आहे. अगदी सहज सोपे जमतील तुम्हाला. अगदी असे छोटे छोटे उपाय आहे, त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. सगळ्या आईवडिलांना वाटत असते आपल्या जो मुलाचा किंवा मुलीचा विवाह योग्य वयात व्हावा, योग्य याच्यामध्ये व्हावा, वय जास्त वाढू नये आणि आपल्याला हवं तसं जोडीदार मिळावा, असं प्रत्येक मुलींचे स्वप्न असते. आणि हे जर तुमच्या बाबतीतही होत असेल तर तुम्ही नक्की हे उपाय करून बघा. तुम्हाला 101% फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे ते उपाय. ज्या तरुण तरुणीचे लग्न होत नसेल त्या तरुण तरुणीने काय करावे? अंघोळीचं पाणी असतं, त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. हा जो उपाय केला हे तुम्हाला लवकरात लवकर त्याचा फायदा होईल. आता आपल्याला वाटतं की लवकरात लवकर व्हावं, परंतु कसं असतं ना, देवाला देखील जे मान्य असतं तेच होत असतं. त्यामुळे थोडासा काळ जाईल, परंतु आपल्याला जसं पाहिजे त्या याने आपला विवाह जमण्याचा योग येईल. आणि हा जो उपाय केला तुम्ही तर नक्की तुम्हाला फायदा होईल. तसंच काय कधी-कधी काय होतं, आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो. तर ज्या तरुण-तरुणीचे लग्न होत नाही, त्या तरुण-तरुणीने काय करायचे, हे हे काळा रंग जो असतो ना, काळ्या रंगाचे वस्त्र घालू नये. कारण हा काय करतो काळा रंग, राहू, केतू आणि शनी यांचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणून काही दिवस काय करायचं, काळा रंग वर्ज्य करायचा, तो घालायचा नाही. हा उपाय केल्याने देखील तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर ज्या तरुण तरुणीचे लग्न होत नसेल त्यांनी काय करायचं, आपलं जे आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा समोरच्या परिसरात असं एखादं पिंपळाचं झाड असतं, त्या पिंपळाच्या झाडाला त्या तरुण तरुणीने ज्याचं लग्न होत नसेल त्यांनी 108 प्रदक्षिणा मारायच्या. हा जो उपाय तुम्ही केला तर तुम्हाला याचा देखील 101% फायदा होईल. तर हा उपाय नक्की करून बघा. आणि अजून एक उपाय म्हणजे गुरुवारी काय करायचं, गुरुवारी आपली जी गोमाता असते, गाय असते, आपण जे पीठ म्हणजे चपाती वगैरे खातो त्याची जी कणिक असते त्या कणकेमध्ये हळद, गूळ आणि चणा हे सगळं एकत्र करायचं आणि गायला हे चारवायचं. याने देखील तुम्हाला 101% लाभ होईल. आणि तरुणांचे जर लग्न होत नसेल तर त्यांनी शिवचालीसा वाचा. हा देखील उपाय विवाह जमण्यासाठी, आपल्या मनासारखा जोडीदार भेटण्यासाठी अगदी हे आहे. अजून एक उपाय म्हणजे आपलं जे शिवलिंग असतं त्या शिवलिंगाला कच्चं दूध आणि जल अर्पण करायचं. याने देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो.